नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पॅडी टॉक्स मराठी आपल्या मराठी चॅनलवर. आणि आज आपण बोलणार आहोत ते म्हणजे राजा शिवाजी या चित्रपटाबद्दल. परवाच 3 मेला आम्ही चित्रपट बघून आलो. पण मला जे आवडलं, मला जे भारी वाटलं किंवा मला जे चांगल्या गोष्टी दिसल्या त्या मी तुमच्याशी शेअर करणार आहे. भरपूर लोकं मी बघतोय की निगेटिव्ह काहीतरी बोलतायत. पण यार खरंच खूप छान चित्रपट बनवलाय, खूप चांगला चित्रपट बनवलाय आणि मेन म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर बनवलाय. तर आपण कुठेही त्यात निगेटिव्ह न बघता त्यात पॉझिटिव्हच बघितलं पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. तुमचं काय मत आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, कमेंटमध्ये नोंदवू शकता. पण मला जे पर्सनली जाणीव झाली किंवा बघितल्यावर जे फील झालं ते मी सांगतो. मला खूप छान वाटलं. तसं बघायला गेलं तर जेवढे कॅरेक्टर होते, जेवढे मूव्हीमध्ये आपल्याला जे भाग दिसले, एक भाग करून पिक्चर दाखवलेला आहे, की भाग 1, भाग 2 त्याच्यानंतर जे प्रसंग घडले, त्या प्रसंगानुसार पिक्चर दाखवलेला आहे. त्यामध्ये मला सगळ्यात भारी कुठला आवडला असेल तर आपले छत्रपती संभाजी महाराज, शंभूराजांचा रोल जो केला अभिषेक बच्चन यांनी. खरंच मला पहिल्या ज्यावेळी मी ट्रेलर बघितला होता किंवा टीजर बघितला होता, त्यावेळी असं वाटलं होतं, की कुठेतरी कास्टिंग चुकले किंवा मैत्रीपोटी मैत्रीच्या एक नात्यासाठी कुठेतरी त्यांना कास्ट केले आणि प्ले करण्याचा प्रयत्न केलाय असं वाटलं होतं. पण खरंच सांगतो मंडळी, प्रेक्षक, मित्र सगळ्यांना तुम्हाला सांगायचं की खरंच अभिषेक बच्चन यांचा रोल खूप छान वाटला मला. अभिषेक बच्चन ते शंभूराजेंच्या छत्रपती शंभूराजेंचा जो रोल त्यांनी केलाय किंवा जे कॅरेक्टर प्ले केलंय खरंच खूप वाखाणण्याजोगं आहे. खरंच खूप कौतुकास्पद आहे आणि अभिमान वाटला की खरंच अभिषेक बच्चन यांनी हे सुद्धा म्हणजे या लेव्हलची ॲक्टिंग करू शकतात. कारण भरपूर मागचे काही सिनेमे असतील, मागचे काही डेकेड असेल. कारण त्यांचा तो रन पिक्चर एक मला आवडला होता. त्यामध्ये त्यांची ॲक्टिंग आवडली होती आणि धूममध्ये जे काय असेल त्यांचं ते कॅरेक्टर मला त्या 2 पिक्चरमध्ये तेवढेच त्यांचे जे कॅरेक्टर आहेत किंवा जे त्यांनी प्ले केलं ते आवडलं होतं. इतर जमीनमध्ये पण त्यांनी तो इन्स्पेक्टरचा रोल केला होता. ते सुद्धा म्हणजे एक मोजके पिक्चर सोडले तर बाकीच्या मूव्हीज असतील, बाकीचे त्यांचे काही काम असेल ते एवढं आवडलं नव्हतं. एवढं मनाला भावलं नव्हतं. पण जे त्यांनी शंभूराजांचा रोल प्ले केलाय, जे त्यांनी शंभूराजांबद्दल असलेल्या भावना ज्या पडद्यावर दाखवल्यात त्या खरंच खूप चांगल्या वाटल्या. त्यांच्या तोंडून आलेली वाक्य असतील, डायलॉग असतील, त्यांना मिळालेला स्क्रीन प्ले असेल किंवा त्यांनी केलेली ॲक्शन असेल, खूप छान, खूप ॲक्युरेट आणि एक नंबर वाटलं. साक्षात छत्रपती शंभूराजांची एक प्रतिमा आपल्याला समोर आली. कारण आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा, त्यांचं ऑरा, त्यांचा एक अ, महान कर्तृत्व आपल्यासमोर आहेच. ते आपल्याला डोळ्यासमोर कधीही दिसतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं नुसतं नाव जरी आलं, तरी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज अख्खेच्या अख्खे आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. पण इतर काही भरपूर अशी लोकं आहेत, जी इतिहासात घडून गेली, इतिहास गाजवून सोडला. त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती नाही आहे किंवा असे पिक्चर आल्यावर, असे मूव्हीज आल्यावरच आपल्याला ते भाव म्हणजे आपल्यासमोर येतात. तर छत्रपती संभाजी महाराज हे मी असेच म्हणेन, कारण मला फक्त त्यांचं ऐकून माहीत होतं. पण आत्ता असं वाटतं, की खरंच ही मंडळी जी आहेत किंवा ही जी लोकं आहेत, छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, छत्रपती शंभूराजे असतील, ह्या लोकांच्या ज्यावेळी मूव्हीज येतात, पिक्चर येतात आणि ते कॅरेक्टर प्ले केले जातात आणि त्यामधून ज्यावेळी आपल्याला खरंच समोर प्रत्यक्ष आपल्याला दिसतं, की या लोकांनी पडद्यावर तर आपल्याला बघितल्यावर त्यांची जाणीव होतेच, पण ॲक्चुअली त्यांच्या आयुष्यात त्यावेळी कसं तोंड दिलं असेल, कसं या मोठ्या ताकदींना त्यांनी अ, प्रतिकार केला असेल, तेवढी हिंमत, तेवढी ताकद कशी काय त्यांनी एकवटली असेल हे आपल्याला कळतं आणि तेच जाणीव करून देण्याचं काम ह्या कॅरेक्टर्सनी केलेलं आहे. अफजल खानचा रोल असेल, बडी बेगमचा रोल असेल किंवा जे काही मावळे आहेत त्यांचा रोल असेल आणि मग त्यातल्या त्यात शंभूराजेंचा रोल हा खरंच उठावदार दिसलाय पिक्चरमध्ये आणि त्यासाठी अभिषेक बच्चन यांचं खरंच खूप कौतुक, मनापासून कौतुक आणि खूप छान वाटलं आणि असेच पिक्चर येत राहावे, असेच मोठ्या बजेटचे पिक्चर बनत राहावे मराठी इंडस्ट्रीमध्ये आणि अशीच मराठी इंडस्ट्री पुढे जावी आणि आपणही त्याला सपोर्ट केला पाहिजे. मी भरपूर बघितलं, व्हिडिओज बघितले, रील्स बघितल्या. त्यावर कमेंट फार निगेटिव्ह दिसत होत्या. म्हणजे 60-70% कमेंट या निगेटिव्ह दिसत होत्या. का कुणाला माहीत, की असे काही प्रोजेक्ट बनले जातात आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये, मराठी चित्रपटसृष्टीत आणि त्याला प्रत्येक वेळी काही ना काहीतरी निगेटिव्ह बोलायचं, निगेटिव्ह बोलून त्याला मागे ओढण्याचा प्रयत्न करायचा. तर प्लीज असं काही व्हायला नको पाहिजे, असं नको व्हायला. सपोर्ट करूया. आपलेच मराठी लोकं आहेत, आपलेच मराठी बांधव आहेत. अ, अ, रितेश दादा असतील, जेनेलिया वहिनी असतील किंवा हे
जे लोकं आहेत, मराठी भरपूर कॅरेक्टर्स पण घेतलेले आहेत, लोकं पण घेतलेले आहेत पिक्चरमध्ये. असेच उत्तरोत्तर प्रगती व्हावी, मोठे-मोठे पिक्चर व्हावेत आणि आपल्याला असंच एंटरटेन करत राहावं. यासाठी आपण शुभेच्छा दिल्या पाहिजेत, यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. तर सगळ्यांनी तेच करावं अशी अपेक्षा आहे. तुमचे काहीही मतं असतील, तुमचे काही रिव्ह्यू असतील, तर ते कमेंटमध्ये मांडायला विसरू नका. तुम्ही पिक्चर बघितला, तुम्हाला कसा वाटला आणि असेच प्रोजेक्ट व्हावेत, असेच मराठी इंडस्ट्री वर जावी, अशी मनापासून इच्छा व्यक्त करतो आणि आपल्या चॅनलला लाईक करायला, फॉलो करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पॅडे टॉक्स मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवाजी, जय भवानी आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय महाराष्ट्र.